माझ्या नंतरच्या आमदारांना, माझ्या नंतर राजकारणात आलेल्या, माझ्या नंतर आमदार झालेल्या लोकांना तुम्ही पालकमंत्री पद देता। आणि मला हे स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलं की जितेंद्र, मी पालघर सोडायला तयार होतो तुझ्यासाठी, पण अजितदादांनी पालघर मागितलंच नाही। अजितदादांचा रायगडचा आग्रह होता, त्यांना अतिथीला द्यायचं। संधी म्हणजे असते तरी काय? अरे आम्ही नाराज म्हटलं तर ठीक आहे की मला कोरोना झाला, 2 तासात माझं पालकमंत्री पद घालवलं। आज शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर होत आहे आणि या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाड जे माजी मंत्री आहेत त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की त्यांचं पालकमंत्रीपद कशा पद्धतीने रद्द करण्यात आलं होतं, असं थेट आरोप जो आहे तो त्यांनी अजित पवार यांच्यावर केला। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, एक मोठा गौप्यस्फोट तुम्ही केला आहे की मंत्री असताना देखील पालकमंत्रीपद रायगडचं तुम्हाला दिलं गेलं नव्हतं। रायगडचं नकोच होतं मला। मी सिनियर असताना माझ्या नंतरच्या आमदारांना, माझ्या नंतर राजकारणात आलेल्या, माझ्या नंतर आमदार झालेल्या लोकांना तुम्ही पालकमंत्री पद देता। आणि मला हे स्वतः एकनाथ शिंदेंनी सांगितलं, तेव्हा चर्चा करायला होते की जितेंद्र, मी पालघर सोडायला तयार होतो तुझ्यासाठी, पण अजितदादांनी पालघर मागितलंच नाही। अजितदादांचा रायगडचा आग्रह होता, त्यांना अतिथीला द्यायचं। पण हे साहेबांना तुम्ही त्यावेळी सांगितलं नव्हतं की साहेबांची अशा बाबतीत बोललोच नाही आणि बोलतच नाही। पण ही संपूर्ण जबाबदारी कोणावर होती? म्हणजे सगळे करण्याची जबाबदारी नेहमी अजित पवारांवर असते। पण तरी ते म्हणाले की आम्ही नाराज होतो किंवा आम्हाला जी संधी मिळायला पाहिजे ती मिळाली नाही। काय संधी द्यायची होती अजून? संधी म्हणजे असते तरी काय? अरे आम्ही नाराज म्हटलं तर ठीक आहे की मला कोरोना झाला, 2 तासात माझं पालकमंत्री पद घालवलं। यांना कोरोना झाला तर यांनी राजीनामा का नाही दिला? मग पण तुमच्याशी चर्चा देखील केली? चर्चा काय, मी देशूनच होतो बेडवर। मग साधारण वाट बघितली नाही की तुम्ही येणार किंवा चर्चा म्हणजे त्यांना वाटलं होतं की परत येणारच नाही, तसं तो विषय नाही। पण तरी पण एक भूमिका पक्षाची असं आहे की मला एक प्रश्न विचारायचा आहे की माणूस आजारी पडला तर त्याचं सगळं काढून घेतात का? मी त्यांच्या आदत मध्यात होतो का? त्यांच्याकडे स्पर्धक होतो का? पण दरवेळेस माझ्याशी हुडीस फुडीस करून वागायचं हे योग्य होतं का? जितेंद्र आव्हाडांवर खरं प्रेम असेल तर कदाचित जे काय असेल ते असेल, सहन केलं। देव कधी ना कधी बघतो आणि मोकळीक देतो की जा बाबा आता स्वतंत्र श्वास घे। आता स्वतंत्र श्वास घेतोय। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा विषय येतो आहे, अनेक मुद्दे या ठिकाणी समोर येत आहेत। काल मलंगड अजय मलंगड याच्यावरनं देखील वाद निर्माण झाला। मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट असं की मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट चुकलेलं आहे। तुमच्या जे मनात आहे ते मी करून दाखवीन। हा एकनाथ शिंदे तुम्हाला सांगतो, तुम्ही एकनाथ शिंदे नाही आहात, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहात आणि तुम्ही संविधानावर हात ठेवून जबाबदारी स्वीकारली आहे की इथल्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन राज्य करीन। असं बोलणं एकनाथ शिंदेना शोभलं नाही, ते विषारी वाक्य होतं, त्याचा गैरवापर होऊ शकतो। महाराष्ट्र पेटवायचा आहे का एकदा मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाने ठरवा। पूर्वी पण प्रयत्न झाला होता, कर्नाटकचे भाजपचे एक खासदार होते ते मलंगडावर आले होते आणि त्यांनी देखील धार्मिक तेढ निर्माण होणार असं विधान केलं होतं, त्यावेळी देखील हा आणि त्याच्यात पोलिसांनी काही कारवाई पण केली नाही। सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की जर जातीय वणवा पेटेल असं काहीतरी कोणी विधान केलं तर त्याला त्वरित अटक करा। पण पुन्हा पुन्हा हे त्याच ठिकाणी अशी त्याचं कारण असं की त्यांना ध्रुवीकरण करायचंय मतांचं। एकूण मतं नाही मिळाली तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे, टिकला पाहिजे, वाचला पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत। राम मंदिरात माणसं जळली इथं काय मिळवता तुम्ही? झोपडी जळली इथं काय मिळवता तुम्ही? गरीबाचं झोपडं जळतं, एकनाथ शिंदेचं घर किंवा जितेंद्र आव्हाडांचं घर जळणार नाहीये। राम मंदिराचा मुद्दा येतोय, राम मंदिराच्या मुद्द्यावरती माझी स्पष्ट भूमिका आहे। राम मंदिर हे कोणाच्या बापाचं नाही, राम कोणाच्या बापाचा नाही, तो तुमचा माझा सगळ्यांचा आहे। त्या रामामध्ये विभागणी करू नका। आणि तुम्हाला खरा राम नकोच आहे, तुम्हाला खरा राम हवा असताना तर तुम्ही द्रौपदी मुर्मूंना बोलवलं असतं उद्घाटनाला, कारण त्या द्रौपदी मुर्मू त्या वंशातल्या शबरी होत्या आणि शबरीची उष्टी बोरं रामाने खाल्ली होती, ही कथा आहे। कोण जाणार? अजित पवार जाणार राम मंदिराच्या दर्शनाला? राम म्हणे निघून जातो इथनं, कारण का त्यांनी त्याच्या आई वडिलांसाठी 14 वर्ष वनवास भोगला होता। इथे तर बापाला घराच्या बाहेर ढकलून राज्य व्यवस्था घ्यायला निघाले ताब्यामध्ये। पण आपण जर पाहिलं तर भाजपातलेच जुने जे आहेत ज्यांनी राम मंदिरासाठी बाबरी मस्जिदसाठी खूप मोठा प्रयत्न केला होता, रथयात्रा काढल्या, अशी लोक सुद्धा बाहेर आहेत। असं आहे की
हुकुमशाही कशी असावी याचं प्रत्यक्ष पुरावा आपल्या वागण्यातनं देण्याचं काम भाजप सध्या करतं. नक्कीच जितेंद्र आव्हाड होते, त्यांनी मोठा गप्पस्फोट जो आहे तो या ठिकाणी केला की माझं पालकमंत्रीपद मी आजारी असताना या ठिकाणी काढून घेण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भात जी हुकुमशाही, पक्षातली हुकुमशाहीकडे त्यांनी त्याप्रमाणे एक पद्धतीने बोट या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे जणेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स.